राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर, अवैध दाब्यांवर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मित केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रुपये 66,05,097 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक S.R. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 8 जुलै 2025 व 23 जुलै 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयाने अकलूज तालुका माळशिरस व मौजे चौबे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बनावट मद्य विक्रीच्या निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून 30 स्पिरिट गोवा राज्य निर्मिती 153 विदेशी मद्य, 89 बनावट विदेशी मद्य तसेच विदेशी मद्याचे 1300 बनावट लेबले, 1500 बुचे, रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याचे 2 सीलिंग मशीन व 2 दुचाकी वाहनासह एकूण 4,04,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच या विभागाकडून सदर कारवाईत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल आप्पाश्री धाबा होडगी तालुका दक्षिण सोलापूर व हॉटेल याराना धाबा तालुका उत्तर सोलापूर या धाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 18 जणांवर कारवाई करण्यात आली। सदर कारवाई निरीक्षक R.M. चवरे, J.N. पाटील, O.V. घाटके, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड तसेच दुय्यम निरीक्षक S.T. कांबळे, श्री नागरे सुखदेव, सचिन शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक भूमकर, मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, जवान सर्वश्री करचे, नंदकुमार वेळापुरे, अशोक माळी, चेतन वनगुंडी, देविदास चौधरी, योगेश पाटील, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, कपिल स्वामी, महिला जवान शिवानी मुंडे, दीपाली सलगर, वाहन चालक दीपक वाघमारे व सपन मारुती जगडे यांनी पार पाडले।